गावच्या रेल्वे अपघाताची घटना आहे, ज्या ठिकाणी रेल्वे अपघात झालेला होता, ज्या ठिकाणी स्वतः दर्शनी आहे, त्यांच्या परिवारातले एक व्यक्ती देखील आता या जगात नाही राहिलेले आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. क्या हुआ था, क्या घटना हुई थी? जब हम लोग पुष्पक एक्सप्रेस से जा रहे थे मुंबई के लिए, तभी पुष्पक एक्सप्रेस में आग लगी। तो सब पब्लिक जब भी भागी तो दिल्ली एक्सप्रेस जो आ रही थी उसके वजह से नहीं पूरा स्पीड में थी, और जो आदमी उस पटरी पे थे उन्होंने जितने लोग उधर कूदे थे उनको तो उड़ा ही दिया, और जो इधर इस तरफ कूदे थे वो लोग बच गए हैं। मतलब असं पण म्हणतात आहे की तिकडे चेन पुलिंग झालेली होती. चेन पुलिंग झाल्यानंतर ती अचानकच ट्रेन आली, गाडी थांबली किंवा काय झालं जैसे नेमकं? हमारे कहने का मतलब, अगर चैन पुलिंग होती तो आदमी को पता चलता है, आदमी ऐसा नहीं चिल्लाता कि आग लगी। और हम लोग ने भी अपने आंखों से देखा है कि यहाँ गाड़ी से धुआं निकल रहा था। डोळ्यांनी हे सगळी घटना बघली, ते आपल्यासोबत होते. अतिशय भयानक व विचित्र अशी ही घटना घडली होती. यांची मागणी इतकीच आहे की आता तरी प्रशासनाने आम्हाला सुखरूप आमच्या घरापर्यंत पोहोचावं, जे मयत झालेलं आहे त्यांच्या तरी डेड बॉडीचे आमच्या घरापर्यंत पोहोचावं, अशीच मागणी जी आहे या जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्या वतीनं शासनाकडे केली जाते आहे. वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव.